देखो अपने पाँव के डालों को, अपने पाँव के डालों को, अपने पाँव के डालों को, जिसमें होते ना दर्द का. सर्वांनी पाठीमागे राहायचं. आपण फार पुढे गेलेलो आहोत. सर्वांनी लाईन मध्ये उभे राहा.
तुम्ही लाईनीत उभं राहा इथं लाईन
माऊलींच्या चरणी कोटी 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 भाव शून्य. व्यासपीठावर दिंडीने आलेले संत काकडे महाराज, संत रमेशजी महाराज, आपल्या विद्यापीठाचे चरणदास महाराज, आपले सर्वांचेच येवल्याचे लाडके जलाराम बाबा, तसेच भोलेनाथ बाबा, सर्व उपस्थित संतगणांच्या चरणी साष्टांग दंडवत, तसेच येवल्या शहराचे प्रथम नागरिक श्री भोलाशेठ लोणारी व उपाध्यक्ष पिंटू शेठ भारत, तसेच या ठिकाणी जमलेले सर्व भाविक बंधू भक्त आणि भगिनी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी मेजर सूर्यवंशी पुणे आणि नंदू महाराज करसरकर हे आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर यावं. नंदू महाराज करसरकर. बाबांचं आगमन हे दिंडीने झालेलं आहे. धुळ्यापासून तर कोकणठाण आश्रमापर्यंत ही दिंडी जाणार आहे. वाटेमध्ये बाबांचं येवला हे माहेरघर आहे, म्हणून ते अधिक वेळ अधिक प्रेमाने आपल्यामध्ये थांबलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे. त्यांच्याबरोबर आलेल्या दिल्लीतील भक्तगणांचंही स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी स्वागत गीताने सुरुवात होईल अशी विनंती करतो. और आज येवला मंडल
सत्संग मंडल और एवलावासी और हमारे ये पूरा समाज आज धन्य है कि सदगुरु हमारे संपर्क में आकर के दिल्ली यात्रा सबको धुलते धुलते मन में निकालते एवला पुण्य भूमि पर आकर के सफाई हो गई। धुले से चली और काम लगते हमने पुण्य भूमि एवं सदगुरु की तपो भूमि पर आकर के सब पावन हो गए। इस खुशी में हमारे एवला सत्संग मंडली की तरफ से और नगर परिषद एवले की तरफ से और सभी गुरु भाई बहन भक्तों की तरफ से हमारे प्रिय लाडले भी सभी हैं, इनकी तरफ से संत पूजा होगी। और संत बताते हैं कि एक सदगुरु की पूजा 33 कोटि देवी देवता की पूजा हो जाती है, उसके अंदर सभी संतों की पूजा होती है। तो हमारे 33 कोटि देवी देवता किसके अंदर समाये हुए हैं? सदगुरु के। तो सदगुरु की पूजा होनी आवश्यक है ना? हाँ, तो ये पूजा करेंगे हमारे प्रिय चीफ ऑफिसर भोंगली साहब एवं उनकी धर्मपत्नी चंद्रा भाभी। देवानंद महाराज, संत देवानंद महाराज यांनी त्वरित व्यासपीठावर हजर व्हावं। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आणि सर्व संघाने आपल्याकडे पुण्याहून नंदू महाराज स्पर्शक आलेले आहेत। ते या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो। जे पोलीस अधिकारी म्हणून बोलले आता नंदू महाराज स्पर्शकर हे आपल्याला मार्गदर्शन करतात। साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम गुरुदेव, ओम गुरुदेव, ओम गुरुदेव। तरी हृदय हे आपुले चौपाळूया भले
वरी बैसू पावली ही सद्गुरूंची प्रस्तुत सेवेसाठी घेतलेली ओळी संत ज्ञानेश्वर माऊली यांची आहे. जंगली महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आणि लिंगदास माऊली तीर्थयात्रा सोहळा धुळे ते कोकणठाण आश्रम या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्या दिंडी सोहळ्यातील 4थ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा माझ्या भाग्यानं मला लाभलेली आहे. ही सेवा करीत असताना माझं भाग्य आज या ठिकाणी व्यासपीठावर असलेले पूजनीय वंदनीय आदरणीय सद्गुरू माऊली लिंगदास माऊली हे या सेवेसाठी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समेत संत मंडळी आणि भक्त मंडळी त्यांना मी श्रीसाष्टांग नमस्कार करून सेवेला प्रारंभ करतो. माऊलीनी हा दिंडी सोहळा का आयोजित केलेला आहे तत्पूर्वी माऊली ही पदवी कुणाला मिळते तर माऊली हे कुणाला म्हटलं जातं ती सर्वसामान्य माणूस सांगाल माऊली ही आईला म्हटलं जातं. माऊली म्हणजे आई. आता आई म्हटल्यानंतर 2 प्रकार आहेत. एक सख्खी आई आणि सावत्र आई. प्रसंगात हा आई ही कशी असते. जगातला पहिला गुरु आई म्हटलं जातं, तिला माऊली म्हटलं जातं. पण ती आई कशी असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ही लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याचे राहते घरीला भारी न प्रीती. की त्या माऊलीला त्या मुलाविषयी काही स्वार्थ नसतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. प्रसंग असा महाराज कथाकल्पतरूमध्ये असा विषय आलेला आहे. मधुसूदन राजा त्याचं लग्न होऊन बरेच वर्ष झाली, परंतु मुलीच त्याला झाल्या, परंतु मुलगा झालाच नाही. त्यासाठी देवधर्म केले, यज्ञ केला, देवऋषी केले, परंतु मुलगा झाला नाही. शेवटी त्या राजाने सांगितलं राणीला जर आता मुलगा झाला नाही तर तुझा शिरछेद केला जाईल. महाराज त्या राणीला काळजी वाटली की आपण आता मुलाला नाही जन्म दिला तर आपला बाळपणाच्या वेळी सूर्य असते. त्या सूर्याला सांगितलं म्हणजे काय विचार आता या ठिकाणी मला वाचव. ठीक आहे महाराज. त्यांनी युक्ती सांगितली आपण आता सोडून जर जायचं
गरुडन आहे असे सुरू करायचे. महाराज एका ठिकाणी म्हणतात त्या राणीनं सोन केलं, चिरगुटे घालून वाढवले पोट गर्वार उबाट जनाजी. महाराज असं 9 महिने झालं, 9 दिवस, आणि ती राणी प्रस्तुत होणार अशी सगळी जाहीर झालं. आणि त्याच वेळेला हे ऐकायला मिळणार नाही. आमच्या लक्ष्मी माता देखील नाशिक वरून थेट धुळे आणि धुळ्यावरून इथं आलेल्या आहेत. या ठिकाणी अनेक महिला लक्ष्मी अक्का आहेत म्हणून दिंडीमध्येही गेलेल्या होत्या. चला, बाबांच्या समवेत लक्ष्मी अक्का आणि बऱ्याच महिला या दिंडीत होत्या. आणि या महिलांना जे अनुभव आले त्या सर्व महिलांनी ते सांगणे शक्य नाही. परंतु आमची एक येडी वाकडी भगिनी, ती जी गोडी वाकडी आहे, ती 5 मिनिटं या ठिकाणी तिचं मनोगत व्यक्त करेल. यापूर्वी ती कधी व्यासपीठावर बोललेली नाही, परंतु तिचा बोलविता धनी सद्गुरु जंगे महाराज आहे. म्हणून मी लता वहिनींना विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं आपलं आत्मरूपाच्या ठिकाणी केलेलं चिंतन व स्वरूपी ध्यान याबद्दल या ठिकाणी चर्चा करावी, या ठिकाणी काही मांडावं. ओम गुरुदेव. ओम विराजमान असलेल्या माझ्या सद्गुरु जयदास माऊलींच्या चरणी माझे अनंत अनंत कोटी भाव शून्य अर्पण. तसेच उपस्थित सर्व संत जनांना काकडे सच्चिदानंद महाराज, देवानंद महाराज व कंकाळी महाराज आणि आमचे सर्वांचे लाडके गुरु भक्त भोवळे साहेब यांच्या चरणी सुद्धा माझे कोटी कोटी भाव शून्य अर्पण. बघा की त्यांची केवढी उडी आहे. बघा, मला काही येत नाही आणि मी सांगण्यामध्ये इतके सर्व पर्सन काढतो आणि माझ्यापेक्षा सर्व श्रेष्ठ आहे. एवढे असून सुद्धा त्यांनी मला चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचे किती आभार मानायचे आणि किती सांगायचं हे मलाच कळत नाही आणि काय बोलायचं हे सुद्धा मला कळत नाही. पण माझ्या सद्गुरु माऊलींच्या सानिध्यात मी चालत आलेले आहे. आणि बघा, सद्गुरु हे कसे असते ते मी तुम्हाला सांगते. किती प्रेमाळू आणि किती दयाळू असतं. बघा की प्रत्येक जीव हा गुरुदेवाच्या सानिध्यात चालत असतो आणि प्रत्येकाचे बघा किती कष्ट आणि ती कष्ट बाबांनी येतात का सगळ्यांकडे बघितले आणि ती कष्ट सगळे नाहीसे होतात. आणि तुम्हाला वाटत असेल की बघा एवढे आले आणि याच्या चेहऱ्यावर काही सुद्धा मत आलेला दिसत नाही, तर काही शक्ती कोणाची, तर आमच्या सद्गुरु जयदास माऊलीची. तुम्हाला जगात सापडणं शक्य नाही. तुम्ही किती प्रतिकारा म्हणले पण आमच्या जयदास गुरुदेव जयदास माऊली सारखे सद्गुरु कोणाला लाभला नाही. आणि सगळं जेवण्यापर्यंत भाग्य बघा की तुम्ही सद्गुरु करा. अजून बहुतेक जण इथे गुरु केलेले नाहीये. आणि ते मी तुम्हाला सांगते की माऊलीच्या सांगितलं जेव्हा तुम्ही या आणि माऊलीला जेव्हा तुम्ही ओळखाल तेव्हाच म्हणा की खरंच की आमची माऊली. आणि माऊलीने सांगितलं की ध्यान करा. आणि ध्यान कशासाठी करायचं आहे, तर आपण स्वतः तुम्ही
आमची माऊली आहे, किती प्रेमाची सावली देते ती, तर काय सांगावं तुम्हाला. तर माऊली ही सगळ्यात श्रेष्ठ आमची जनिदास माऊली आहे. तुम्ही पृथ्वी तलावर कुठे येईल अशी माऊली, प्रत्येक जीव हजारो लाखो जीव येऊ द्या, पण माऊली एकेकाला सगळ्यांना माऊली लक्षात ठेवते आणि सगळ्यांसोबत माऊली बोलते. बघा असं आहे का कोणी, तर माऊलीचं किती श्रेष्ठ प्रेम सगळ्यांवर आहे. असं समजू नका की माझ्यावरच आहे, सर्वांना प्रत्येकाला वाटतं, पण जो गुरु केलं नाही त्यांच्या सुद्धा तेवढंच प्रेम आहे, ज्यांनी गुरु केलं त्यांच्या सुद्धा तेवढंच प्रेम पावलं. माऊली कोणाला वाईट असो या चांगला असो, कोणाकडे बाबा म्हणजे बाबा कोणाला वाईट बोलत नाही. का की बाबा आत्मरूपाने त्यांच्या आत्मरूपाने दर्शन घेतात. तर सगळ्यांच्या ठिकाणी बाबा एकच असतो, आत्म ही रूप दिसते. म्हणून बाबा सर्वांना सारखं की कळी काष्टी पाशाने सगळं एकच भगवंत भरलेला आहे. म्हणून सद्गुरु माऊली कोणाला वाईट या चांगला कधीच कोणाला म्हणत नाही, सगळ्यांवर सारखंच प्रेम करते. आणि बाबा सांगतात ते ध्यान करा, तर ध्यान करण्यासाठी स्वतःला ओळखा, स्वरूपी राहा. आणि स्वरूपी जो आहे स्वतःला ओळखतो, जो स्वतःला ओळखतो तेव्हा तो दुसऱ्याला ओळखू शकतो. आणि दुसऱ्याला ओळखण्यामध्ये केवढा आनंद होतो हे बघा तुम्ही, की सर्वातून आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. आणि भगवंताचं एकदा का आपलं मन भगवंत रूप झाल्याशिवाय राहत नाही सद्गुरू केल्यावर. आणि सद्गुरू केल्यावर की आपल्याला आपलं रूप आपल्याला दिसायला लागतं की आपण कशासाठी जन्माला आलेलो आहे आणि आपण काय करतो हे सद्गुरू केल्यानंतर आपल्याला कळतं. आणि हे बघा की आपल्या हा मनुष्य एक धनगर असतो आणि त्याला हिरे सापडतात, हिरे, आणि तो काय करतो, भक्ती घेऊन फेकून देतो, कारण त्याची किंमत त्याला कळत नाही ना, आणि दिव्य दृष्टी नसते. तर सद्गुरू केल्यानंतर सद्गुरू आपल्याला दिव्य दृष्टी देतात. आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर आपण किती एवढं पात्र झालं पाहिजे. पात्र झाल्याशिवाय सद्गुरू कृपा करत नाही. एकदा कसं आपण पात्र झालो आणि सद्गुरूने कृपा केली की आपल्याला आपल्या हृदयातला भगवंत आपोआप दिसायला लागतो आणि आपोआप आपली ओळख आपल्याला होते. की म्हणून आपण स्वतः प्रत्येक जीव ब्रह्मस्वरूप आहे, पण प्रत्येकाला विसर पडलेला आहे. त्यामुळे आपल्याला सद्गुरू हा मार्ग दाखवतो आणि सद्गुरू करणं हे अवश्य आहे. म्हणून अवश्य सद्गुरू करावं आणि आपल्या हृदयातील भगवंताला ओळखावं. म्हणून बाबा सांगतात की कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही, सर्व एकच परमेश्वराचे लेकर आहे. एकच परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात आत्मरूपाने नांदतो आणि आत्मा आपल्याला कधी म्हणजे असं दिसणं शक्य नाही. म्हणून सद्गुरूकडे लागतं आणि सद्गुरूला त्या आत्म्याच्या ठिकाणी बघावं लागतं. आणि ती क्रिया एकदा का जमली आणि जमल्यानंतर मग आपल्याला ती गोडी लागते. आणि ती गोडी लागली की आपल्याला मग इतर ठिकाणी आपलं मन लागत नाही आणि कुठे जावंच वाटते, आपल्या आपल्या स्वरूपात आपण लीन राहावं असं वाटतं. तर एवढी कृपा कोण करते, सद्गुरू माऊली करते. आणि सद्गुरू माऊलीला एक वेळेला देव भेटेल, देव मिळेल, पण सद्गुरूची कृपा होत नाही. म्हणून सद्गुरूची कृपा होण्यासाठी आपली तेवढी तळमळ असावी लागते आणि तेवढा आपल्याला ध्यास लागायला लागतो. आणि ध्यास लागला, तळमळ लागली की सद्गुरू माऊली बरोबर आपल्यावर कृपा करते. आणि एकदा का सद्गुरूची कृपा झाली, आपल्या साहेबांवर झाली, आमच्या गुरु भक्त भोगळे साहेबांवर बघा खरोखरच सद्गुरूची कृपा झालेली आहे. की ते कसे संत सौंदर्य जरी असले पण ते संत आहे. आणि संत या भावनेने आपण त्याच्याकडे बघायचं आहे. बघा किती ते त्यांना आनंद आणि किती किती त्यांनी किती कष्ट घेतलेले असतात बघा. आणि त्यांच्या या प्रेमापोटी असंख्य लोक इथे जमलेले आहे की सद्गुरूचं दर्शन त्यांच्यामुळे सर्वांना घडत आहे. म्हणून किती भाग्यवान आहे, किती भाग्यवान, किती आभार त्यांचे मानावं. आणि त्यांच्याच कृपेने आज मला इथे हे 2 शब्द सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आणि माझ्या सद्गुरूच्या चरणी मला सेवा करण्याचा लाभ आलेला. माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे. काही चुकले असेल ते मला माफ करा आणि माझी सेवा गोड करून याची सद्गुरू चरणी प्रार्थना करते. बघा त्या एवढे शहरामध्ये असे वेळे वावरले त्यांना माहिती, ते गवंडी काम कधी करतात ते कधी कामावरच दिसत नाही. या लोकांचा मी अभ्यास केला, जवळजवळ 10 वर्ष मी या माणसांमध्ये आहे, परंतु मला कधीच कळलं नाही की यांचा संसार चालतो कसा. आणि हरिद्वारला काय वैष्णव देवीलाही बाबा निघाले तरी यांचे तिकीट अगोदर व्यापून झालेले असतात. ते पैसे आणतात कुठून हा बाकी खरोखर संशोधनाचा बाब आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर वैष्णव देवीची लाईन सगळ्यात मोठी जर कुणाची असेल तर एवढ्या शहरातील लोकांची आहे. आतापर्यंत एक बाबा यांनी बुक
करून टाकला. बाबांना माहितही नसेल किंवा हे मॅनेजर साहेब कापे काय त्यांनाही माहित नसेल. 70-72 लोकांच्या नावाची नोंदणी देखील होत गेली. बाबांच्या बरोबर कुठेही जाण्याची तयारी ठेवलेली आणि कधीही स्त्री पुरुष असा भेद न मानणारी इतकी गांधी अध्यात्म शक्ती प्राप्त झालेली यांची कोणत्याही पैशाने तुलना होऊ शकत नाही. याचं गणित याचा अनुभव मी घेतलेला आहे. या ठिकाणी आमची दुसरी गुरु भगिनी ही 5 ते 7 मिनिटं या ठिकाणी मार्गदर्शन करेल. श्यामल भुई. ओम गुरुदेव. श्यामल भुई. चराचरात चैतन्य रूपाने नांदणाऱ्या आपल्या सर्वांचे परमप्रिय असे श्री सद्गुरु जमीदास माऊली यांच्या चरणी अनंत अनंत कोटी भावसुमने समर्पित. तसेच व्यासपीठावर उपस्थित संतगण, मान्यवर व्यक्ती आणि उपस्थित भाविकगणांच्या हृदयात चैतन्य रूपाने नांदणाऱ्या जमीदास माऊलींच्या अनंत रूपांना कोटी कोटी भावसुमने समर्पित. ओम गुरुदेव. अशी उक्ती आहे की साधू संत एकी घरा तोची दिवाळी दसरा. आणि असंच आहे की जेव्हा एखादा सण येतो आपल्या घरी तेव्हा आपण घराची अगदी नीट साफसफाई करतो, नीट नेटकं घर ठेवतो आणि घरामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं असतं. त्याचप्रमाणे आज येवल्यातील या भुईगल्लीतील प्रत्येक घरामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे. कारण की आज सकाळपासूनच सर्वांना अशी ओढ लागली होती की आज साधू संत येतील, त्यांच्याबरोबर भाविकगण येतील आणि खास करून म्हणजे आपले असे परमप्रिय श्री सद्गुरु जमीदास माऊली या पवित्र भूमीवर येतील. आणि ह्याच विचाराने सर्वांचे मन अगदी भरून गेलेले होते आणि सर्वजण अगदी हुरूपाने माऊलींची वाट बघत होते की बाबा कधी येतील आणि कधी येतील. पण आता ह्या क्षणाला माऊलींना असं शक्यच नाही की बाबा सर्वांच्या घरी जातील आणि बघतील कोणी कसं आवडलं आहे ते. सगुण साकार रूपाने जरी नसले तरी निर्गुण निराकार रूपाने बाबा हे सर्व भक्तांच्या हृदयात वास करत आहे आणि जणू त्यांच्या चैतन्याला ते तजेला देत आहे. अशी ही सद्गुरु जमीदास माऊली यांनी इथे कर्मभूमी बनवलेली आहे. कारण की बाबांचा जी योग साधना आहे ती इथेच झाली होती. बाबांनी इथे योग साधना करून आपल्या मिळालेल्या मनुष्य जन्माचं सार्थकी लावलं आणि आज ते ईश्वररूप झालेले आहेत. तसेच या मठामध्ये संत मुक्तानंद, संत नित्यानंद अशा अनेक संतांनी आपली योग साधना पूर्ण केली आणि सफल केली. आता हा जो तुम्हाला मठ दिसत आहे त्याचे हे नूतनीकरण झालं आहे. काही वर्षांपूर्वी इथे जुनाच मठ होता आणि त्यावेळी गुरुभक्त श्री हनुमंतराव भोंगळे साहेब इथे सीओ म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी त्या जुन्या मठाचं या नवीन मठात रूपांतर केलं आहे. आणि आजही ते या मठाच्या परिसराचं विकास करण्यासाठी कार्यरत आहे. आणि जणू काही गुरुदेव जमीदास माऊलींनी येवलेकरांना श्रीफळाच्या रूपाने, आशीर्वादाच्या रूपाने श्री भोंगळे साहेबांना आम्हाला आमच्या पदरात टाकलं आहे. आणि त्यांच्यामुळे आम्हाला घरोघरी बाबांचं दर्शन होत आहे आणि सत्संगासारखे आणि नाचणे होते. तेव्हा त्यांच्या पायांची मूर्ती बनवून, त्यांच्या पावलांची मूर्ती बनवून इथे मठामध्ये ते संगमरवरी दगडामध्ये समाधी रूपाने बांधलेली त्याच वेळी आहे आणि आपल्याला आजही तिचे दर्शन होईलच. तेव्हा या पवित्र अशा भूमीमध्ये बाहेरगावून आलेल्या आणि ज्यांना इतकी माहिती नव्हती तशा भक्तांचे मी हार्दिक मनापासून स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओम गुरुदेव. असं म्हणतात
की सब तीरथ हजार बार गंगा सागर मोठे आहे की जगातले पूर्ण शब्द जरी चौकटीच्या रूपाने केले आणि त्या गुरूंची महती साठवणं हे अजिबात शक्यच नाहीये. गुरूंची महती सांगणं म्हणजे एका वेड्या पुरुषाचं काम आहे. सद्गुरू हे इतके थोर आहे की त्यांची महती ही पूर्ण जगातल्या कितीही मोठ्या पंडिताला तरी तो शब्द रूपाने सांगू शकत नाही. आपण जर सकाळच्या देवपूजेमध्ये गुरूंचं नुसतं नाव जरी घेतलं किंवा त्यांची नुसती आठवण जरी काढली तरी असं म्हणतात की 33 कोटी देवांचं पुण्य आपल्या पदरात लाभतं. तर मग असे जर सद्गुरू प्रत्यक्ष आपल्या समवेत असतील, आपल्या समोर असतील तर स्वर्गातल्या नंदनवनात काय पण श्रीकृष्णाच्या गोकुळातही इतका आनंद मिळणार नाही इतका आनंद आज आपल्याला इथून मिळत असतो. आणि हा आत्मानंदाचा अनुभव आपल्याला केव्हा होईल जेव्हा सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर होईल. आणि सद्गुरूंची जर कृपादृष्टी आपल्यावर करून घ्यायची असेल तर सत्संगती सद्गुरूंची संगती ही अतिशय गरजेची आहे. कबीरजी एका दोह्यात म्हणतातच, कबीरा संगत साधकी हटे और की व्याधी, कबीरा संगत साधकी हटे और की व्याधी, संगत बुरी असाधकी आठो प्रहर उपाधी. ते म्हणतात की जर संतांची संगती जर केली तर आपल्याला ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये आपण मोक्षाकडे वाटचाल करतो आणि आपल्यावर येणारी प्रत्येक संकट ही सद्गुरू माऊली टाळतात. आणि जर आपण दुर्जनांची संगत केली तर आठो प्रहर म्हणजे वेळोवेळी आपल्या समोर ही कटकटच येते आणि पुन्हा आपण या सृष्टीमध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून बसतात. जगातील मोठमोठ्या पंडितांनी सुद्धा हे सिद्ध केलं आहे की चिंतामणी, कल्पवृक्ष आणि कामधेनू या तिन्ही समोर जर आपण आपली मनाची इच्छा समोर ठेवली, प्रकट केली तर ती इच्छा पूर्ण करतात. पण ते पंडित असे म्हणतात की जर आपण सद्गुरूंच्या सानिध्यात असलो तर आपण त्यांच्यासमोर ठेवलेली इच्छाच काय पण मनातली इच्छा सुद्धा ते पूर्ण करतात. एवढं सद्गुरूंचं विशाल मन असतं आणि त्या विशाल मनाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची कृपादृष्टी ही व्हायलाच हवी.
व राधा परदेशी या स्वागत आणि ओमचा उद्धार हा स्वतःबरोबर जसा जावा बाहेर जाईल तसाच ओम राहो ओम नकांना सद्गुरूला पाहत राहो याची पूर्ण जाणीव ठेवायची आहे. ओम अंतःशुद्धी बाह्यशुद्धी आणि वातावरण शुद्धी सर्व करतं म्हणून ओमचं उच्चार आणि ओमचं ध्यान हे आपण करावे. आता मी पुढे माझ्या मागे आपण आहे भगवंत नक्की आहे त्याचा पता आहे हा सर्वसामान्य आणि बड्या भाड्या प्रत्येक ज्वाला नावा त्यासाठी आहे. भारतीय पांडित्य किंवा संस्कृत असं काही न करा केवळ अगदी ध्यानाने भगवंताची भक्ती सहज कशी होते याचं दर्शन आणि त्याचं प्रत्यक्षात अनेक भक्तांना मार्गामध्ये अनेक जन्मी आपण भगवंताची सेवा करत असेल ही भगवंत हा एकच जन्मात भेट असं नाही. कारण संसार अनेक व्याधी उपाधी आणि बाकीच्या बऱ्याच काही अडचणी ह्या नेहमीच असतात आणि त्या मार्ग आहे किंवा भगवंताला प्रत्यक्ष शोधणे आहे किंवा भगवंताच्या शोधाचा दुसरीकडे तो त्यापासून वेगळा झाला जातो. ते त्या जाण्याची प्रशिक्षण घ्यावंच नाही. परंतु ध्यान जर शरीर असेल आपले 7 दिवसाचे ध्यान शिबिर त्यामध्ये येऊन ध्यान भगवान हा सर्व ठिकाण आहे. प्रत्येक जीव मात्रामध्ये आपल्याला दिसत नाही. त्या नारळ फोडतो हार घालतो त्याची गणपती लावतो देतो मग भगवंत आम्हाला दिसत का? भगवंत ही का दगडाची मूर्ती का दिसते? भगवंत हा दगडात किंवा मोठ्या कोरलेल्या वेगवेगळ्या मूर्तीमध्ये आहे. पण केव्हा जर तो त्या हृदयात असेल तर तो आपल्या आत्मरूपाच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आहे नाही तर नाही. पंढरपूरला दर्शन 9 ते 10 कतरीचा भेटतो दिसतो परंतु ते खऱ्या माने अंतःकरणापासून त्या विठ्ठला हृदयामध्ये ध्यान करत पंढरपूरला आणि पंढरपूर येताना 24 तास आनंद नाका त्यांना त्या विठ्ठलाचं दर्शन त्या हृदयामध्ये निश्चित होतं. हे हृदयामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण दररोज 10 मिनिटं तरी म्हणत झालं. कारण हे भगवंताचं आत्मच्या ठिकाणी म्हणजे जी अंतःकरणा निर्मिती आहे त्या अंतःकरणाच्या ठिकाणी आत्मरूपाच्या ठिकाणी जोपर्यंत आपण ध्यान करत नाही त्या भगवंता सद्गुरू नाही तोपर्यंत आपल्या भगवान किंवा सद्गुरू दिसणे नाही सद्गुरूची कृपा होणे नाही आणि आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रह्मनिष्ठ होणे नाही. तर आपण काय करू? 10 मिनिटं केलं 1 महिना 10 मिनिटं ध्यान करतो अजून येऊ दिसत नाही काय प्राप्ती तो आहे का? जर आता महिन्यामध्ये 10 मिनिटांमध्ये भगवान दिसत असता किंवा सद्गुरू मिळत असता असं पहिले म्हणजे नारळ चालले त्यांच्या घरी असा भगवान मिळत नाही. पार्वतीने दुसरा जन्म रामायणात झालेला आहे. तिने प्रथम जन्म घेतला प्रथम दुसरा जन्म घेतला तर तिला कळलं नाही. तिने मला शिवाय विचार की हे प्रभू खरोखर राम हे आहे ब्रह्म आहे. 14 वर्ष करूनही जेव्हा राम ब्रह्म आहे जीव आहे याची शंका मनामध्ये राहिली तेव्हा आपण जन्मलेलो जीव आहोत. आपला उद्धार जर करावा असेल तर आपण संतांच्या सत्संगतीमध्ये गेलं पाहिजे. आपली अनेक जन्माची तपश्चर्या आणि संतांच्या संगती जाऊन एकच सत्संग केला तर निश्चित त्या संतांच्या सत्संगती केलेलं सत्संग किंवा ध्यान निश्चितच श्रेष्ठ ठरतं. तुम्ही बघा ज्ञान जरी उघडली किंवा गीते रामायण जरी बघितलं किंवा वेद जर फार त्याचा सार्व आपण बघितलं तरी येशू ख्रिस्ताने सुद्धा हे सांगितलेलं आहे. नानाने सुद्धा हे सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताने 3000 वर्षापूर्वी सांगितलं
की भगवंत परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येक जीवाच्या हृदयात भगवंत आहे. त्याला धर्म मार्गाने खिळे ठोकून क्रुसावर चढवून ठार मारतात. धर्म कोणताही असो, भगवंत वेगळा नाही, देव हा एकच आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. जेव्हा भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं की तुझा नारायण काय आहे, सांगितलं फेन सर्व आहे म्हणे, आत्मा त्या खात आहे. हिरण्यकश्यपूने जेव्हा आत्मा त्यातून बाहेर आले आणि पुढे घडलं आपल्याला माहिती. तर भगवंत हा खांबाई होता केव्हा, जेव्हा भक्त प्रल्हाद हृदयामध्ये होता तेव्हा त्या जळी जळी भगवंत दिसत होता. म्हणून आपले जुने जर आपण काही हे भजन ऐकली तर त्यामध्ये आपले संत म्हणतात, जे जे दिसे भूत ते जे भगवंत. प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे, पण तो केव्हा दिसेल, जर आपण आपल्या हृदयात पाहिला तर दिसेल. आपण कर्तव्य काय करतो आहोत, आपण कोणतं कर्म करतो आहोत याचं थोडस उचित अवधान ठेवू. जर आपण भगवंता सतत वेळात पाहिलं तर आपल्याला निश्चित त्या भगवंताची प्राप्ती होईल. संत रोहिदास काय करीत होता, किंवा कुणी तुम्ही संत घेतला तरी देखील त्याची जर पार्श्वभूमी बघितली तर शेवटी त्यांनी सर्व जीवांची आणि भगवंताची जी पूजा ही आत्मपूजा केलेली आहे. म्हणून ज्यांना आवडी सांगतात की तुम्ही आत्मपूजा करा, आत्मचिंतन. आत्मपूजा आत्मचिंतन शब्द फार मोठे वाटले, ते अत्यंत साधं सोपं यांचं अनुकरण आहे. आत्मचिंतन आहे का, आपण आज सत्संगात आलो. सत्संगामध्ये इथे व्यासपीठावर बसलेले संत काय बोलले, त्यांनी काय उपदेश केला, हा जर आपण डोळे मिटून आपल्या हृदयात बसलेल्या सद्गुरूंशी सांगितला त्याला म्हणायचं आत्मचिंतन. यामध्ये भगवंत म्हणजे आपले सद्गुरू भगवंत रूपाने बसले आहेत, याला म्हणायचं आत्मचिंतन. जेव्हा आपण असं आपल्या सद्गुरूला विचारतो, हे सद्गुरू राया तू अत्यंत प्रसन्न दिसतो आहेस, तुझी आत्माच्या ठिकाणी असलेल्या गजानन भजन स्मरण अवदान, गुरु सेवा माता पिता बंधु सन्मान, गुरु सेवा माता पिता ब्रह्म विनाय बिना नहीं होता दुकान, ब्रह्म को जाने बिना नहीं होता दुख का अंधेर, जो जानता समय को, जो जानता समय को वो पता शानी है। ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, 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 एक सोने नाना लेने, एक सोने नाना लेने, पारी वाली बड़े, ब्रह्म दिसे उगड़े, ब्रह्म दिसे उगड़े जगह में, ब्रह्म दिसे उगड़े, ब्रह्म दिसे उगड़े, ब्रह्म दिसे उगड़े, नागा नाना कपड़े, एक धागा नाना कपड़े, नाना कपड़े, नाना कपड़े, एक धागा नाना कपड़े, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, दिया मन मुक्ताबाई अर्गसाला, बने मुक्ताबाई ऐकसालिया, बने मुक्ताबाई ऐकसालिया, घरे आणि डोळे, घरे आणि डोळे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. 10 किलोमीटर जे सुरक्षित एक भाग आहे.
ऐकलं त्याच्यामध्ये ते आता सध्या असणार होते आणि तिथून ते ध्यानाचे जवळजवळ 14 एप्रिल पर्यंत नाही 14 फेब्रुवारी पर्यंत त्याच ठिकाणी बसणार आहेत. निश्चित असा पत्ता कोण नाही. बाबा आता सध्या एकच आहेत, त्यांच्याबरोबर कोणी संत नाही. त्यांचा जो ध्यास आहे तो आपल्या संसारी लोकांना उद्धारण्यासाठी आहे. आपण जरी कमीत कमी 7 ते 8 महिने आपल्या संसारी लोकांना असले तरी ते केवळ आमच्यासाठी किंवा तुमच्यासाठी अति आग्रह करतात म्हणून बाबा थांबतात. बाबा आता मला वाटतं की जास्तीत जास्त एकांत पाण्याच्या मार्गावर आहे. सध्या त्यांचा जो वास आहे तो स्वतःरित्या आणि हिमालय मागच्या वर्षी 4 महिने होता तसाच आता हा दक्षिणेकडे आहे. दक्षिणेमध्ये सुद्धा काही भक्तांचा उद्धार व्हावा हीच बाबांची इच्छा असली पाहिजे. आपल्याला काढली होती आणि 1600 भक्तांना बरोबर घेऊन गेले होते. त्यामुळे अनेक भक्त होते आणि अशा घटना घडल्या. काही पाहता जर गाडी खालून एखादा दगड उडाला तो रेल्वे खालून सुद्धा दगड उडाला आणि एका बाईच्या कानाला लागला आणि नुसता लागण्याचा कानच फाडला. किती तिला जखम झाली असेल. शाळेत जाऊन शिक्षण न संगीताचं शिक्षण न घेतलेला परंतु सर्व प्रकारचे वाद्य आणि सर्व प्रकारचे ज्ञान राग रागिणी हे त्याच्या म्हणजे उपजत आहे. उपजत त्याला हे ज्ञान प्राप्त झाले आहे. बाबांची ही जी यात्रा आहे आध्यात्मिक या यात्रेमध्ये असे वेगवेगळे सगळे हिरे एकत्र झालेले आहेत. बाबांनी देण्याखाण्या प्रत्येकाच्या घरोघर गेले. लहान मोठ्या माणसांना सगळ्यांना प्रेम दिलं. आजही परमपूज्य श्री जंगीदास माऊली यांच्या चरणी कोटी कोटी भावशून्य समर्पित. तसेच उपस्थित भक्तगण यांच्या हृदय कमलात निवास करणाऱ्या आपल्या देवांच्या अनंत रूपांना अनंत कोटी भावशून्य समर्पित. ओम रे. बघा आज एवढा मोठा सत्संग श्री भोंगळे साहेब यांनी आयोजित केला आणि आपल्या मनात अशी शंका येत असेल की एवढा भव्य दिव्य सत्संग होत आहे आणि बाबा इथे नाही त्यामुळे मन थोडंसं उदास. पण बहुतेक बाबाही आपली अशी पश्चात बघत असतील की बघू आपला भक्त की श्रेष्ठ आहे ते नसतानाही आपला सत्संग कसा करतो ते बाबा कुठून तरी मिळून बघत असतील. कारण की बाबांनी आपला जो उपदेश दिलेला आहे पाहती तयांची होय माझी प्राप्ती
आज बाबा बघत असते की बघू आपला भक्त आपल्याला हृदयात बघतो का, आणि जर आपण आपल्या गुरुदेवांना हृदयात बघितलं तर आपण त्या हृदयातल्या परमेश्वराला डोळे आणायचं आहे आज. आणि आज आपलं लग्न होतं मनमाडला, आणि माझे वडील हे लग्नासाठी गेले. संध्याकाळचं लग्न असल्याने रात्री त्यांना खूपच उशीर आला, आणि ते बसने प्रवास करत असताना समोरून एक ट्रॅक येत होती. ट्रॅकचा वेग एकदम स्पीडचा होता आणि बस अशी बेदाच्या वेगानं चालली. तेव्हा त्यांना माझ्याकडे एकदम समोरच्या सीटवर असलेल्यांना ती ट्रॅक एकदम समोर येता दिसली. ती इतकी वेगाने होती की तिचा बहुतेक ब्रेक कंट्रोल असेल आणि ती ट्रॅक बसवर धडकली आणि दोघं चलो मिलकर गुरु घ्या मिलकर मेव राहा. चला तर मग या भजनामधून आपल्या गुरुदेव हृदयाची स्वागत करतो. या ठिकाणी आपण जर सिनेमातली धार्मिक सिनेमातली जवळजवळ गाणी पाहिली तर निम्मी गाणी अनावरत म्हणून एक चांगला धार्मिक व्यक्ती आहे त्यांनी लिहिलेले आहे. ते एकदा अत्यंत संकटात होते आणि संकटात असताना ते फार चिंताग्रस्त झालेले होते आणि चिंतेत असताना त्यांच्या विशेष होत्या त्यांनी बाबांचा अनुभव दिला होता आणि त्या बाबांकडे प्रत्येक 14 पौर्णिमेच्या आश्रमाला यायच्या आणि त्यांनी मध्यरात्रीला एक भजन दिलं, काय चिंता दूर होशी, काय वेड्या चिंता दूर होशी. आणि हे भजन इतकं फेमस झालं की अजित कडकडेंनी गायलं. अनुराधा पौडवालही त्या दिवशी जेव्हा अजित कडकडेंनी गायलं तेव्हा अनुराधा पौडवालांनी सुद्धा ऐकलं. आणि तेच भजन अजित कडकडे यांच्या आवाजात जसं तिथं आपला गुरुकुलाचा विद्यार्थी
हरिदास विजू यांचं चव्हाणी गिरितास